मानवनिर्मित आश्चर्य म्हणून गणना होऊ शकेल असा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमधल्या चिनाब नदीवर बांधला जात आहे। कटरा ते धरम दरम्यानचा पूल बांधण्याचं आव्हान कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं स्वीकारलं आहे। जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांमधून प्रवास करणं ही अतिशय कठीण बाब। त्यामुळेच हा भाग भारताच्या इतर भागांशी जोडला जावा यासाठी वाहतुकीच्या आवश्यक साधनांची गरज म्हणून भारत सरकारनं राष्ट्रीय रेल्वे प्रकल्प हाती घेतला आहे। याचाच एक भाग म्हणून 2003 मध्ये उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली। 345 किलोमीटर लांब रेल्वे मार्गामध्ये अनेक पूल आणि बोगद्यांचा समावेश आहे। या बाबतीतील कोकण रेल्वेची क्षमता आणि अनुभव जाणून या प्रकल्पातल्या कटरा ते धरम या कठीण भागाची जबाबदारी कोकण रेल्वेवर 2002 साली सोपवण्यात आली। यात जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील बक्कल कौरा दरम्यान चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वात उंच पुलाचा समावेश आहे। चिनाबच्या प्रवाहाला अडथळा येऊ न देता अतिशय बिकट आणि निर्जन भागात हा पूल बांधण्याचं खूप मोठं आव्हान कोकण रेल्वे समोर आहे। For Konkan Railway, it has been a challenge to work on this territory. We have got 33 kilometers out of the 111 kilometers, the most challenging part of the project, of which the Chenab Bridge is the toughest part. And we are now I can very confidently say that now we are seeing the end of the bridge, the end of completion of the bridge. Okay, so maybe by late 2018 or by early 2019 we will complete the bridge. कोकण रेल्वेनं हे काम युद्ध पातळीवर सुरू केलं असून चिनाब पुलासाठी भारतातील आतापर्यंतची सर्वात उंच स्टीलची कमान उभारण्यात येणार आहे। हा पूल कुतुब मिनारपेक्षा तब्बल 5 पट उंच तर आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असेल। दहशतवाद्यांचा हल्ला, RDX, TNT सारख्या भयंकर स्फोटकांचा हल्ला किंवा 8.5 दशांश रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का सोसण्याची क्षमता या पुलात आहे। उधमपूर कटरा काझीगुंड मार्गे बारामुल्ला ते जम्मू हे अंतर चिनाब पुलामुळे 6.5 तासात पार करता येईल। सध्या या प्रवासाला 13 तास लागतात। 2019 साली पूर्ण होणारा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे बांधला जाणारा हा पूल म्हणजे भारताच्या अभियांत्रिकी विश्वातलं एक नवल ठरेल यात शंकाच नाही।